तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तू काय करतोस आणि तू कसा चॅम्पियन झालास तर मी सांगेनच, पण व्हिसल ब्लोअर म्हणजे नेमका काय, तू कशी शिट्टी वाजवतोस हे मी सांगण्यापेक्षा आणि तू एक्सप्लेन करण्यापेक्षा तू वाजूनच दाखव, म्हणजे लोकांना कळेल की तू नेमकं काय करतोस. सर्वात आधी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रमंडळीच्या सगळ्या व्ह्यूअर्सना. तर दिवाळीचंच एक गाणं मी शिट्टीवरती वाजवेन आणि कार्यक्रमाची सुरुवात करेन. वा, नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमंडळीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा एपिसोड आपला दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच येतोय, कारण विषय पण तसा आहे. एकीकडं आपण आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना सांगत असतो की अभ्यास कर, अभ्यास केला पाहिजे, बाकी इतर गोष्टी करू नकोस, किंवा काय उन्हाळक्या करू नकोस, खट्याळपणा करू नकोस. आपण सांगत असतो, स्वाभाविक आहे. आत्ताच मुलांच्या परीक्षा पण संपलेल्या आहेत. पण आजचा आपला जो गेस्ट आहे ना, त्याला पाहिल्यानंतर किंवा त्याची करामत पाहिल्यानंतर मी याची गॅरंटी देतो की तुम्ही आपल्या मुलांना असं जरूर सांगणार नाही. उलट कोणाचा गुण पुढे जाऊन काय करू शकतो हे काही सांगता येत नाही. त्यामुळे असं न करता आपला पाल्य किंवा आपला मुलगा मुलगी नेमकं काय करते आणि त्याच्यात त्याचं करिअर होऊ शकतं का, हा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर कदाचित हो येऊ शकेल. मी फार वेळ घेत नाही. आजचा आपला पाहुणा आहे निखिल राणे. निखिल, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. निखिल हा वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियन आहे, व्हिसल चॅम्पियन आहे. तो शिट्टी वाजवतो. आता मी जी मगाशी प्रस्तावना केली ती अशासाठी केली की जनरली घरातली मुलं शिट्टी वाजवायला लागली, शीळ वाजवायला लागली की आपण म्हणतो की शिट्टी वाजवू नकोस, कारण ते बरं लक्षण मानत नाहीत. काही घरांमध्ये असं मानलं जातं की शीळ वाजवलं की साप येतो असं पण म्हणतात. आणि एकूणच शीळ मारणे याचा संबंध मुली दिसल्यावर शीळ मारणे किंवा एखादी कलाकृती आवडल्यावर शीळ मारणे याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे ते जनरली सभ्य लोकांमध्ये असं मारली जात नाही. पण निखिलने त्यात करिअर केलं आहे. करिअर इन अ सेन्स तो आता चॅम्पियन झालेला आहे. इतरही गोष्टी करतो. तो आरजे पण आहे, तो संगीत शिक्षकसुद्धा आहे आणि शिवाय तो चॅम्पियन पण आहे. एकदा नव्हे तो दोनदा. आणि त्याच्या नावे एक रेकॉर्ड पण आहे. तर या सगळ्या अनुषंगानं पण त्याच्याशी बोलायचं आहे. पण सुरुवातीला तू मित्रमंडळीमध्ये आलास याबद्दल तुझे खरंच आभार. आम्ही एक छोटीशी भेट देतो आणि मग गप्पांना सुरुवात करतो. अर्क ऑइल्सतर्फे कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत. ही लाकडी घाणा पद्धतीनं बनवली आहेत. यात काही प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स नाही आहेत, एकदम ओरिजिनल आहे ते. तर ही अर्क ऑइल्स हे नेत्रा इन्स्टंट मिलतर्फे इन्स्टंट मिल आहे. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आहेत आणि एका वाफेवर होतात, त्यामुळे पटकन शिजतील. याच्यात पण काही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स नाही आहेत. नेत्रा फूड्सचं. आणि आशमन पेबल्सतर्फे हा एक दिवाळीच्या मुहूर्तावर दिवा. हा पेबल आर्ट आहे, ती हँड पेंटेड दिवा येतो, त्यामुळं असा दुसरीकडे दिवा तुला मिळणार नाही. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर ही तुला भेट. सो आशमन, नेत्रा आणि अर्क ऑइल्स जर तुम्हाला प्रॉडक्ट्स हवे असतील तर त्याच्या लिंक्स आम्ही आत्ता स्क्रीनवर दिसल्या असतीलच तुम्हाला. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आम्ही दिलेले आहेत, तुम्ही जरूर तिथून ऑर्डर करू शकता, त्या पाहू शकता. तर सुरुवात करूया. तुझे आभार मानलेलेच आहेत, स्वागत केलेलेच आहे. शिट्टी जनरली आपण अशी दोन बोटं आत घालून मारतो किंवा चंबू करून वाजवतो. हा 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 काय प्रकार आहे? हसत हसत. ॲक्च्युली 5 प्रकारे शिट्टी वाजवणारी माणसं या जगात आहेत. बरं. तोंडाचा वापर, म्हणजे तोंडाचा चंबू करून, बोटांचा वापर करून, हाताचा वापर करून, हँड विस्लिंग, फिंगर विस्लिंग, त्याच्यानंतर पकर विस्लिंग. म्हणजे पकर विस्लिंग म्हणजे चंबू करून तोंडाचा. हां. आणि माझ्या स्टाईलला पॅलेट विस्लिंग असं नाव आहे. म्हणजे आपली जीभ टाळूला चिकटते आणि त्याच्यातनं हवा बाहेर येते आणि विसल वाजते. सो ही कॅटेगरी किंवा ही पद्धत तशी फार प्राचीन आहे. म्हणजे अशा पद्धतीची शिट्टी वाजवणारे अनेक असतील जगात. पण एक एसेन्स ॲड करायचा होता मला या सगळ्यामध्ये, की फक्त शिट्टी वाजवून एखाद्याचं मनोरंजन होईल का, हा मी जेव्हा विचार केला बॅकअप द माइंड, तेव्हा मला असं उत्तर मिळालं की नाही, त्याला काहीतरी एक वेगळा चेरी ऑन द केक, त्याला काहीतरी जोड द्यावी लागणार आहे. मग त्याच्यामध्ये मी स्माईल ॲड केली.
आणि मग ती अशी हसरी शिट्टी झाली. कमाल आहे. म्हणजे तो मी नव्हेच असं म्हणण्यात आहे की तू वाजवतोस करतो तो नाही असं लक्षात येतं. ही सुरुवात कशी झाली? म्हणजे एकूण जसं मी सुरुवातीला सांगितलं की शिळ वाजवणे आपल्या घरात फार बरं लक्ष मानलं जात नाही, नको शिळ वाजवूच म्हटलं जातं. पण तू आधीपासून शिळ वाजवत होतास, तुला आवडत होतं काय? त्याचा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणणं काय, ते कधी दिसायला लागलं? वयाच्या 7व्या-8व्या वर्षी सुरुवात झाली शिट्टी वाजवण्याची. आणि मला मला या आवाजाला शिट्टी म्हणतात हे माझ्या शेजारच्या ताईने रिअलाईज करून दिलं की अरे हा जो आवाज आहे ना याला शिट्टी म्हणतात, तू जे वाजवतोस ते. म्हणजे मी असाच वाजवायचो पहिल्यापासून. म्हणजे मी काय तोंडाचा वेगळा चंबू केला, बोटांचा वापर केला असं नाहीच झालं. ते इट्स अ गॉड गिफ्टेड असं म्हणू शकतो आपण की ते उपजतच तशी वाजवत राहिलो मी. आणि मग इतका काही सिरियसली घेतलं नव्हतं मी. तर एकदा एक सेगमेंट केलेली स्टार प्लसची, तर त्याच्यावरती मी ती सेगमेंट काही 2-3 एपिसोडच पुढे गेली आणि मग ते थांबलं. पण त्याच्यामध्ये ना वेगवेगळे तोंडाचे वेगवेगळे आवाज करणारी मंडळी तिथे आलेली. आणि आय वॉज ऑल्सो गॉट सिलेक्टेड. मी पण कधीची झालेलो, मी 11 वर्षाचा होतो. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की अरे म्हणजे ह्याच्यात काही ना काहीतरी मी वेगळं करू शकतो. पण नंतर मग अभ्यास, घरच्यांचे टॉन्ट, म्हणजे माझी आजी फार जुन्या मतांची होती आणि गावची होती मुळात. म्हणजे कोकणातनं बिलॉंग करतो मी, कणकवलीतनं. सो माझ्या गावात म्हणजे असं, म्हणजे आजही दादा मी सांगेन तुला की आत्ताही मी 2 आठवड्यापूर्वी गावी जाऊन आलो, तर असं मी वाजवत होतो तर एका काकाने माझ्या पटकन असं बघितलं. त्याला कळलं नाही कोणी वाजवली आहे, पण तरी सुद्धा एक आहे ना आपलं ती समजूत की असं वाजवलंय संध्याकाळचं किंवा काय. तर आजी माझी आईला माझ्या फार ओरडायची, त्याला सांग जरा. आणि ती मालवणी बोलत, त्याला सांग जरा, शिटी वाजवता कळतात आहे का असं वगैरे. तर आई माझी म्हणायची, मला येऊन समजायची, नको वाजवत जाऊ रे, तिला आवडत नाही ना, तू मुद्दाम करतोस का किंवा काय. आणि मग दादा गाणं शिकलो. कॉलेज सुरू असतानाच माझं गाण्याचं शिक्षण सुरू झालं आणि मग ते कुठेतरी गाण्याचं रूपांतरित मी शिट्टीत केलं, असं झालं. पण यामध्ये पहिला परफॉर्मन्स कधी दिला असतो किंवा याच्यामध्ये जो एक कॉन्फिडन्स असतो की आपण हे करू शकतो, हे लोकांना आवडतंय, असं कधी वाटायला लागलं? मला आठवतं मी 12वीला होतो आणि एका कार्यक्रमात गेलो होतो. एका साठीचा एक कार्यक्रम होता वाढदिवसाचा. आणि त्या कार्यक्रमात मी जाऊन बसलो आणि काहीतरी माझं एक गाणं होतं त्यावेळेला, कुठलं तरी गाणं गाणार होतो मी. तर मला आयोजकांनी सांगितलं की, आयोजकांपैकी माझा एक मित्रच होता, तर त्याने मला सांगितलं की अरे हा शिट्टी पण वाजवतो, तर त्यापेक्षा गाण्यापेक्षा शिट्टी वाजवायला सांगूयात. तर मी एकदम थबकलो. मला म्हणजे माझा पहिलाच परफॉर्मन्स. म्हटलं आता बोंबलली, आता वाट लागली. आणि मी गेलो आणि काय माहिती त्यावेळेस माझ्याकडनं ती चांगली वाजली गेली आणि लोकांना आवडली. लोकांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. मी असा भारावून गेलो की अरे बापरे, मी काय वेगळं केलं वेगळं. आणि त्या दिवशी गायलोच नाही. आणि मग तो पहिला परफॉर्मन्स आणि मग पुढे प्रवास. त्यावेळेस मी हे वाजवलं. वा वा वा, मालगुडी डेज, क्या बात आहे. याच्यावर टाळ्या पडल्या होत्या. येस. आणि मग त्यानंतर म्हणजे अनेकांना मला सांगायला आवडेल की हा 2 वेळाचा जगज्जेता आहे, 2016 आणि 2018. आता 12वीला तो हे वाजवायला लागल्यानंतर मुळात आपल्याला माहीत नसतं की असं काहीतरी स्पर्धा पण होते, याच्यामध्ये आपण जागतिक स्तरावर पण जाऊ शकतो. तर हे जे शोधणं आहे सगळं, हे तुझ्यापर्यंत, ही स्पर्धा तुझ्यापर्यंत कशी पोहोचली? 2012-13च्या दरम्यान गुगल थोडासा डोकं वर काढत होता आणि इंटरनेट वगैरे कळायला लागलेलं. आपण मिलेनियर असल्यामुळे ना आपल्याला ते सगळ्याच गोष्टीतनं आपण गेलं, सगळ्या फेजमधनं. आपण पेजर पण पाहिले, आपण छोटे सेलफोन पण पाहिलेत. आणि ते अचानक तो एक टचस्क्रीनवाला फोन आल्यानंतर त्याच्यामध्ये गुगल बाबा असतो आणि तो आपल्याला बरीच माहिती पुरवतो, असं त्यावेळेस कळलं मला. तर मी जस्ट एक टाईप केलं, व्हिस्लिंग असंच टाईप केलं फक्त. आणि मग त्याच्यानंतर मला काही गोष्टी कळत गेल्या की व्हिस्लिंगच्या काही असोसिएशन्स आहेत जी भारतात सुद्धा एक्झिस्ट करते, इंडियन व्हिस्लर्स असोसिएशन. आणि मग त्याला मी एनरोल झालो त्या असोसिएशनला. त्याचे बरेचसे मेंबर्स माझ्या टचमध्ये आले त्याच्यानंतर. ही 2014ची गोष्ट. आणि मग 2016च्या चॅम्पियनशिपची अनाऊन्समेंट 1-1.5 वर्ष आधी झाली होती. हो. आणि ती जपानला होणार होती.
आणि माझ्या फाउंडर मेंबरने मला असं सांगितलं की अरे निखिल, चांगलं करतोस तू आणि म्युझिकल आहे आणि तू गाणं शिकलं आहेस, सो वाय नॉट यू गो फॉर द चॅम्पियनशिप, रिप्रेझेंट करणं इंडिया. सो मी म्हटलं की इंडिया रिप्रेझेंट करायचं आहे म्हणजे काय नेमकं करायचं आहे. तर म्हटलं स्पर्धा आहे, आपल्याला भारताकडून जायचं आहे. मग म्हटलं ठीक आहे जाऊया. आणि मग खर्चाची जुळवाजुळव सगळं आणि तिथे पोहोचण्यापर्यंतचा प्रवास तसा खूप कठीण होता. म्हणजे कुठल्या बिलॉंग्स टू म्हणजे चॅम्पियनशिपला पोहोचण्यापर्यंतचा प्रवास कुठल्या अर्थानं कठीण होता? आर्थिकदृष्ट्या आणि एकंदरच सोबत म्हण किंवा आपण म्हणतो ना एखाद्याचा पाठिंबा तेवढा सक्षम, पण माझं कुटुंब माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभं होतं. मला म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, असे निंदक पण माझ्या शेजारी होते, आजूबाजूला होते, पण त्यांना न जुमानता तो पहिला चान्स, पहिला अटेम्प्ट मी केला. म्हणजे अगदी माझ्या काही मित्रांनी मला असे पैसे पाठवले, नी ऑल द बेस्ट लिहून. किती छान. माझ्या मोठ्या भावाने मला मदत केली आणि असं सगळं. सो त्यांचा विश्वास होता माझ्यावर. तिथं मी येतो, तू तिथं जाईपर्यंत मी येतो. पण निंदकाचे घर असावे शेजारी, तर काय निंदा व्हायची आणि त्याला तोंड कसं दिलंस तू? तर एक दिवस असं झालं, मी या चॅम्पियनशिपच्या बद्दल माझ्या मित्राला सांगत होतो, तर की असं असं आहे, मी जपानला जातो आहे. जपानला जातो आहे शिट्टी वाजवायला. इथेच वाजव ना, मी ऐकतो ना. अरे म्हटलं मी खरंच स्पर्धेला चाललो आहे असं मी त्याला सांगतो आणि खूप पोटतिडकीने सांगत होतो मी. तर त्याच्या बाजूला बाबा पण बसलेले, ते पण असे माझ्याकडे बघतायत आणि अरे काय वेगळायच काय, जपानला जाण्याचा खर्च किती तुला माहिती आहे का? ते काय इथे पुणे आणि कोल्हापूरला जायचं आहे, जपानला जायचं आहे, 6,000 किलोमीटर जवळजवळ असं वगैरे. म्हटलं काका जातो आहे पण मी असं वगैरे. आणि मला एक किस्सा आठवतो होता की 2008 साली मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट करत होतो आणि तेव्हा मला माझ्या एका सरांनी पण मला असं सांगितलं होतं. मी त्यांना असं सहज वाजून दाखवलं की सर माझ्याकडे ना एक अशी कला आहे किंवा असा एक टॅलेंट आहे, ते बघा ना कुठे यूज करता आलं तर. मला माहिती होतं कुठे यूज करता येणार नाही, पण ॲटलिस्ट एक सिनियर किंवा एक सर म्हणून सांगावं की माझ्याकडे हे पण आहे. हां, आणि मी दाखवलं त्यांना करून अगदी. पण त्यांनी मला असं फार विड्यात काढलं, हे काय करत जाऊ नको रे असं वगैरे. सो बट हे असलं पाहिजे असं मला वाटतं. मला तुझ्याबद्दल कौतुक वाटतंय, कारण कसं आहे, दुसरी जर एखादी कला असते ना तर त्याला शिक जमते तुला. समजा याच्याऐवजी तू हार्मोनियम वाजवत असतो आणि दुसरं सा रे ग म प वाजवलं असतंस, आया मुलामध्ये आहे कर असं म्हटलं असतं. पण इथं अशी कला आहे की जी त्याच्यापेक्षा जास्त तू करू शकतोस, पण केवळ त्याला प्रतिष्ठा नाही म्हणू शकतो आपण, किंवा त्याला एक तो रुतबा नाही आहे, त्यामुळे लोक त्याला हलक्यात घेतात. तरी पण तू ते मन लावून केलंस किंवा नेटानं केलंस, याबद्दल मला म्हणून मी विचारलं की तू कसं फाईट केलंस त्याच्याबद्दल. मग जपानला त्याचा खर्च कसा निघाला? ॲक्च्युली त्या दरम्यान जपानची एक ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटीचाच खर्च जवळजवळ 1.5-2 लाख रुपये होता. आणि मग बाकीचे जे माझे मेंबर्स जे येत होते इंडियन बिझनेस असोसिएशनचे, ते आपापला खर्च करत होते. आणि मी तर माझं कॉलेज पूर्ण करून धड नोकरी करत नव्हतो. म्हणजे माझ्या कुटुंबाचा मला इथपर्यंत पाठिंबा मिळाला की तुला जे वाटतं, तुला जे आवडते ते तू कर. म्हणजे तो एक वेगळा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. आणि त्या दरम्यान माझे काही मित्र माझ्यासोबत होते, म्हणजे जसे निंदणारे मित्र होते तसे मला पाठिंबा देणार. पण एखाद्या स्पर्धेला आपण जेव्हा जातो त्याचे नॉर्म्स काय असतात जगज्जेता होण्यासाठी? काहीतरी त्याचे क्रायटेरियाज असतील ना, की तुम्हाला सर्वात लांब शिट्टी वाजवता आली पाहिजे किंवा सुरात शिट्टी वाजवता आली पाहिजे किंवा 4 गाणी परफॉर्म करता आली पाहिजेत, असे तर काही नॉर्म्स होते का ज्याची तू तयारी करत होतास? नॉर्म्स म्हणजे त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत या स्पर्धेमध्ये. रेकॉर्डेड अकंपनीमेंट कॅटेगरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला कराओके ट्रॅकचा वापर करून शिट्टी वाजवायची असते. एक अलाइड आर्ट्स नावाची कॅटेगरी, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिट्टी वाजवता वाजवता डान्स किंवा अभिनय करायचा असतो ॲट द सेम टाइम. आणि हिकी फुकी नावाची कॅटेगरी, ज्याच्यामध्ये मी कन्सिस्टंटली 2दा जिंकलो. हिकी फुकी. तर ती कॅटेगरी अशी आहे की तुम्हाला तिथे स्वतः वाद्य वाजवून विस्लिंग करायचे आहे. सेल्फ अकंपनीमेंट कॅटेगरी म्हणतात त्याला. अशा 3 कॅटेगरीज आहेत. मग त्याच्यामध्ये परत 2 सब कॅटेगरीज, पॉप्युलर गाणं आणि वेस्टर्न क्लासिकल गाणं. अच्छा, ते पण असतं. मग पॉप्युलरमध्ये तुम्ही तुमचं इंडियन कुठलंही गाणं घ्या ना, त्यांना काही फरक पडत नाही. मग बॉलिवूडचं कुठलंही घ्या तुम्ही, काही मराठी गाणं घ्या, हिंदी गाणं घ्या, कुठलंही घ्या. पण वेस्टर्न क्लासिकल हॅज टू बी वेस्टर्न क्लासिकल. सिम्फनी, मोझार्ट, विवाल्डी, बाक, हे जे. अरे बापरे. तर मला आठवत आहे मी 2016ला जेव्हा अजून एक कॅटेगरी अटेम्प्ट करत होतो, तेव्हा फॉर्च्युनेटली
वेस्टर्न क्लासिकलचं जे वलय होतं, म्हणजे कसं आहे, आपण माझं जे नर्चरिंग आहे किंवा माझं जे अपब्रिंगिंग आहे हे बेसिकली इंडियन क्लासिकल म्युझिक आणि असं झालंय ह्या गाण्यांमध्ये. सो मी खूप फॅमिलीयर होतो त्या गाण्यांना. मला वेस्टर्न क्लासिकल एकदम असं डोक्यावर आल्यानंतर मला एकदम टेन्शन आलं, स्ट्रेस येतो. बरोबर, कारण कोणी टीचरही नव्हता ते शिकवणारा. सो 2016ला वेस्टर्न क्लासिकल मला हिकी फुकीला आलं नव्हतं, फक्त पॉप्युलर होतं. आणि त्यावेळेस मी हम्मा हम्मा सादर केलेलं विथ कहान बॉक्स आणि झेंबे असं सगळं, आणि पायात घुंगरू बांधले होते असं. सो तो परफॉर्मन्स त्यांना इतका आवडला जजेसना की दॅट वॉज हॅपनिंग फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. म्हणजे विस्लिंग चॅम्पियनशिपच्या एंटायर जर्नीमध्ये हिकी फुकी कॅटेगरी पहिल्यांदाच इंट्रोड्यूस होत होती. आणि त्यात असा कोणतरी कलाकार आलेला जो पायात घुंगरू बांधून आलाय, झेंबे वाजवतोय आणि कहान बॉक्सवर बसला आणि कहान बॉक्स वाजवतोय. बापरे. येस, आणि शिटी वाजवतोय. येस. सो एक ते माझ्यासाठी फार म्हणजे लोकांनी माझं फार कौतुक केलं तिथल्या. आणि एक असं पण सांगेन मी या ठिकाणी की द स्माइलिंग विस्लर ऑफ इंडिया नावाने मला ओळखतात. ते नाव मला 2016 साली ज्यांना मी शिट्टीचा देव मानतो, गिट चाट्रू, लुईस बक्स आहेत ते, तर त्यांनी मला बाहेर भेटले ते गेटच्या बाहेर. आणि झाल्यावर माझा परफॉर्मन्स झाल्यानंतर, अरे यू विस्ली सो गुड, यू आर द स्माइलिंग विस्लर ऑफ इंडिया असं म्हटल्यानंतर मला त्यांनी मिठी मारली. किती गोड. आणि त्या दिवशी मी जिंकलो. म्हणजे कुठलाही अवॉर्ड मिळण्याआधी हा अवॉर्ड मिळणं एखाद्या अशा माणसाकडून ज्याला आपण आयडल मानतो, माझं इन्स्पिरेशन आहे ते. पण तुला ही व्यक्ती माहित होती? हो, माहिती होती. हो. तुझी आणि तिची ओळख पहिल्यांदा कधी झाली? ओळख म्हणजे परिचय, म्हणजे थेट परिचय नव्हता. तुला ते कळले कधी की अरे असा पण माणूस आहे? त्यांचे बरेचसे आपण युट्यूब त्याच्या आधीपासून सर्च त्यांच्याबद्दल. विस्लिंग मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं ना की गुगलला जेव्हा गुगल बाबाला विचारलं की विस्लिंग याच्याशी रिलेटेड मला सगळी माहिती दे बाबा, त्यांचं नाव पहिलं येतं. त्यांची काय खासियत आहे वाजवायची? ते पकर विस्लर आहेत, पण त्यांचे डायनॅमिक्स, त्यांची पिचिंग वगैरे अप्रतिम आहे. वरच्या पिचमध्ये वगैरे अप्रतिम विस्ल करतात ते. म्हणजे अशी एखाद्याला शिट्टी वाजवता यावी हे मीही मानतो, किंवा असं मलाही यावी असंही मला वाटतं कुठेतरी. आणि ते एजेड आहेत, म्हणजे असं फार हे नाही आहेत, 60+ आहेत. बरं, तू जेव्हा हे 16 मध्ये गेलास, ते तुला भेटले आणि तुला त्यांनी ती शाबासकी दिली, त्यानंतर तुझं जे पहिला येणं जे होतं, जगत जेता असणं किंवा चॅम्पियनशिप तुला मिळणं, तो क्षण काय होता? तो क्षण मी शब्दात वर्णन नाही करू शकत खरं तर, कारण मी कधी पाहिलंच नव्हतं एखाद्या स्पर्धेत, आणि तेही इतक्या लांब, इतक्या वेगळ्या देशात जाऊन आपल्या देशाचं नाव उंचावणं, आणि अशा एका कलेमध्ये ज्याचं कोणाला काही ठिकाणच नाही. खरी गोष्ट असं. सो जेव्हा मी परफॉर्म केलं आणि मी संध्याकाळी 8 वाजता वगैरे रिझल्ट लागतो, आपल्याकडे 5:30 वाजलेले असतात, 3-3.5 तास पुढे आहेत त्यापेक्षा. हो. तर जेव्हा सगळे कॅटेगरीजचं एक करून ते लोक अनाऊन्समेंट करत होते, आणि जेव्हा हिकी फुकी कॅटेगरीचं थर्ड, सेकंड, फर्स्ट असं जेव्हा अनाऊन्स झालं, मी होप्सच हरलो होतो. म्हटलं थर्ड, सेकंड नाही तर फर्स्ट पडलं. हा प्रयोग फसला असं. आणि जेव्हा फर्स्ट प्राईज आणि इंडिया, निखिल राणे असं जेव्हा अनाऊन्स झालं, तेव्हा मला अक्षरशः आभार ठेवणं झालं मला. आणि मला एक रिॲक्शन त्या वेळेची आठवते. माझी आई बेळगावला होती, आणि मी हॉटेलला जाऊनच कॉल करू शकतो, म्हणजे ISD वगैरे काही नव्हतं मॅडम. मला प्रवासाचाच खर्च इतका झाला होता की मी अजून ISD काय घेऊ त्याच्यात. खरं. मी हॉटेलला गेलो आणि पहिला कॉल आईला केला, तर आईने कॉल उचलला नाही. म्हटलं आता ही बातमी देऊ कोणाला आधी, सगळ्यात आधी. आणि मग मला समोरून तिच्याच मैत्रिणीचा कॉल आला, आई आतमध्ये मंदिरात गेलेली, तर काय झालं? अरे मी जिंकलो. आई, कशात जिंकलास? अगं आई, शिट्टीची स्पर्धा जिंकला म्हणजे नेमकं काय झालं देखील? इतके म्हणजे तिचा तो इनोसन्स आणि इतकं ना. म्हटलं अगं आई, पहिला आलो मी हिकी फुकी कॅटेगरीमध्ये, ते वाद्य वाजून मी घरी प्रॅक्टिस करायचो बघ, तुम्हाला बघायचीच. ती म्हणते हो, पहिला आलास तू, जिंकलास. आणि ती रडायला लागली. आणि मग जेव्हा 3-4 दिवसांनी मी मुंबईत दाखल झालो, तर आमचे नगरसेवक आहेत, त्यांनी माझी रॅली काढली होती अख्ख्या ताडदेवमध्ये, जिथे मी राहतो. अरे वा. हो. 2 दशा पथक लावलेला, आणि मी लिटरली 3/4 वरती आलो होतो हातात ट्रॉफी घेऊन. मला अजिबात याची कल्पना नव्हती, मागबूस नव्हता की बाबा हे असं काय होणार आहे. हो. बरं. आणि आई तिथेही मला बिलगून रडली. आणि सगळ्यात मोठं सरप्राईज, माझा दादा 2 नंबर, माझा मोठा भाऊ, जो दुबईला असायचा त्यावेळेस, आणि त्याची मला खूप मदत झाली प्रचंड. या सगळ्या प्रवासात त्याची मला खूप मदत झाली. तो दुबईवरनं थेट त्या
रॅलीत सहभागी होण्यासाठी मला मागून टॅप केलं त्याने. अरे वा, सरप्राईज लिटरली. अरे वा, किती म्हणजे ह्या सगळ्या मोमेंट्स मी खूप कधीच विसरू शकत नाही. किती छान. वा वा. की एक जिंकणं वेगळीकडे आणि ह्या लोकांचा हातभार लागणं, ह्या लोकांच्या माझ्यासोबत उभं असणं, माझं अख्खं कुटुंब. त्यामुळे मी एक शंका मला विचारतो, तू जेव्हा तिथं जपानला गेलास, तुमची ती असोसिएशन पण आहे आणि खूप लोक असतात, भारतात असे किती ब्लोअर आहेत, विसल ब्लोअर आहेत, किंवा महाराष्ट्रात किती आहेत असे खूप आहेत, पण अजून त्यांनी स्वतःला आयडेंटिफाय नाही केलंय. मला इन्स्टाला खूप DMs असतात. बरं. की सर मला सुद्धा विस्लिंग करता येते, मी कसं पुढे जाऊ, याच्यामध्ये कसं पुढे जाऊ. सो इंडियन विस्लर्स असोसिएशनची स्थापना 2004 साली झाली आहे. बरं. आणि आज तागात त्याच्यातनं अनेक विस्लर्स घडत गेले. अनेक विस्लर्सने स्टेज परफॉर्म केल्या वगैरे वगैरे. आणि त्यामुळे मलाही असा कॉन्फिडन्स आला की जर आपल्या देशामध्ये जिथे शिट्टीला सुमार दर्जा आहे, टपोरी किंवा मवाली म्हटलं जातं, अशा देशामध्ये शिट्टीचं कुठेतरी एक अढळ स्थान निर्माण करायचं असेल तर स्वतःलाच पुढे जावं लागेल. तर मी शोध घेतो अशा शिळवादकांचा. आणि फॉर्च्युनेटली माझ्या स्वतःच्या अकॅडमीमध्ये सुद्धा असे काही विद्यार्थी आहेत जे शिट्टी माझ्याकडे शिकतायत गेली अनेक वर्ष, आणि ज्यांना मी एक्सरसाइजेस, शिट्टीची मेथोडॉलॉजी, वेगवेगळी थिअरीज, कुठलं गाणं चूज करावं, कुठलं नाही करावं, कुठल्या गाण्याचा अभ्यास करावा, कसा करावा, हे सगळं मी त्या. मग तू सांग ना आम्हाला, कुठल्या गाण्याचं, म्हणजे तू गाणं कुठलं चूज करतोस, कसं गाणं चूज करावं, त्याचा तू अभ्यास कसा करतोस, की तू स्वतः कसा शिकलास हे सगळं? मला पण हे कोणी सांगायला नव्हतं. बरोबर. अनफॉर्च्युनेटली. म्हणजे माझ्यासाठी माझा गुरुच मीच आहे शिट्टीचा, इफ आय टेल यू. सो मी जेव्हा वेस्टर्न क्लासिकलचा अभ्यास करत होतो आणि मला जेव्हा त्यांचे क्रायटेरियाज कळले की टोन, पिच, डायनॅमिक्स, असे आपण जसं सूर, ताल आणि ओव्हरऑल असं आपण म्हणतो गाण्यामध्ये तेच असतं, पण शिट्टीमध्ये असे बरेच क्रायटेरिया आहेत. टोन आहे, पिचिंग आहे, तुझं डायनॅमिक्स आहेत. आता वेस्टर्न क्लासिकल जेव्हा आपण एखादा पीस घेतो, अशा पद्धतीचे जेव्हा एक्सपेरिमेंट करू लागलो त्यावेळेस मला कळलं की टोन हा तर महत्त्वाचा आहेच, म्हणजे तुमची शिट्टी खणखणीत तर वाजली पाहिजेच, त्यापेक्षाही म्युझिकली आणि त्यापेक्षाही डायनॅमिकली वाजली पाहिजे. म्हणजे हे जे डायनॅमिक्स आहेत, विब्राटो आला त्याच्यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टी दादा ज्या अभ्यासल्या तर आपण खरोखर ह्या क्षेत्रामध्ये भारताचं आणि आपल्या देशाचं नेतृत्व ठामपणे करू शकतो आणि स्वतःचं नाव मुळात आणि देशाचं नाव मोठं करू शकतो. ह्या ज्या स्पर्धा असतात ह्या दरवर्षी होतात? एव्हरी ऑल्टरनेट इयर होतात, म्हणजे दर 2 वर्षांनी. 16 झाल्यानंतर 18चा पण विजेता ठरला असतो. हो हो. 18ची कुठे झाली स्पर्धा? 18ची स्पर्धा जपानमध्ये झाली. सलग 2 वर्ष तू विजेता होता? हो हो हो. ती पण मग ह्या स्पर्धा जपानमध्येच होतात? याच्या आधी ह्या स्पर्धा, म्हणजे ह्या स्पर्धेचा इतिहास जर आपण चाळून बघितला, 1972 साली ही स्पर्धा सुरू झाली लुईसबर्गमध्ये. त्यानंतर 74, 76 अशा पद्धतीने ते होत राहिलं. आता पुढच्या वर्षी त्याचं 48वं वर्ष आहे. बरं. असं. सो 2018ला जेव्हा मी तिकडे गेलो तेव्हाही कॅटेगरीज त्याच होत्या, थोडेसे चॅलेंजेस वाढवले होते. हो हो. आणि तेव्हा मी शोलेचं महबूबा महबूबा वाजवलं होतं आणि तेव्हा मी 7 इन्स्ट्रुमेंट्स वाजवले होते. अरे बापरे, एकाच वेळेला? हो. पायात घुंगरू, झेंबे, दरबुका, कहान बॉक्स, पियानिका, एक बॉटलचं स्टँड तयार केलेला असं तो गळ्यात घातला होता. आणि ते बॉटलने खूप, म्हणजे आपण माहिती आहे ना आकारमान, जेवढं तू पाणी भरशील तेवढं त्याचा साऊंड येतो. त्याचा तो महबूबामध्ये ऍक्च्युअली RD बर्मन साहेबांनी वाजवलाय. तो बॉटलचा स्टँड लावलेला, असं पियानिका ठेवलेली मध्ये, असं कजू वाजवला होता. असे 7 इन्स्ट्रुमेंट्सचं एक रेकॉर्ड केलंय आपण? हो केलंय. माझं मला फुटेज द्या, आपण चालू यायचं फुटेज. नक्की. तिथं पण बघितल्यावर लगेच तुझा हे झालं की तुला तुला वेस्टर्न पण वाजवायला लागलं. मी वेस्टर्न आणि पॉप्युलर दोन्ही वाजवलेलं त्यावेळेस. चूज कसं करायचं असतं? जसं तू मगाशी म्हणाल की गाणं कुठलं वापरायचं, शिट्टीला पोषक गाणं कुठलं आहे, कारण काही काही गाणी शिट्टीला पोषक नसतात, ती मग त्याची हुर्रे पण होऊ शकते.
मग अशी कुठली गाणी वापरायची असतात आपण जी जी चांगली वाटतील ऐकताना? बेसिकली वॉल्ट्स नावाचा एक रिदम पॅटर्न आहे. ताक ताक चिंग ताक ताक 1 2 3 1 2 3 बरीच गाणी आहेत. चोरी चोरी जब नजरे मिली, ये रात ये मौसम, असं वगैरे वगैरे. सो हा मला पॅटर्न थोडासा जास्त जवळचा वाटतो मला वैयक्तिकरित्या. आणि मी बऱ्याचदा गाणी चूज करताना याच पॅटर्नमधली चूज करतो. आणि त्याचं कारण असं की ह्या पॅटर्नला एक वेगळा झोल आहे. म्हणजे तो प्रेमात पाडतो. आणि शिट्टी ही अशी आहे की हृदयापासून वाजवली ना तर ती खरंच पोहोचते. वा वा वा. बर. आणि मुळात त्याचं कनेक्शन आणि गळ्यातनंच येते ते. आणि तुमचा हवेशी त्याचा संबंध असतो, ब्रिदिंगशी संबंध असतो, श्वासाशी. सो त्यामुळे तुम्हाला जितकं चांगलं गाणं चूज. आता मी पहिला नशा जेव्हा वाजवलं होतं मला आठवत आहे, तर लिटरली लोकांनी मला असं उचलून वगैरे घेतलेलं आहे कार्यक्रमांमध्ये की हां की पहिला नशा गाणं, रोमॅन्टिक गाणं अगेन. त्यानंतर मी हम्मा हम्मा जेव्हा प्ले करतो, जेव्हा त्यानंतर मी चोरी चोरी जब नजरे, ही जी गाणी ह्याचं जेव्हा मी सांगड घालतो, शोलेचं गाणं, हिरोपंती, ह्या अशी एक माझी सॉंग लिस्ट आहे. बरं. आणि त्याचे मी आता परफॉर्मन्सेस करतो. बरं. त्याचे लाईव्ह परफॉर्मन्स होतात. हो आता. बरं. 18 साली जेव्हा तू चॅम्पियन झालास, 16 मध्ये चॅम्पियनशिप मिळाली तुला, पुन्हा 18 मध्ये झाल्यावर तिथली काही मंडळ ओळखीची झाली का, किंवा तिथलं काही वलय ओळखीचं झालं का, त्याचा काही उपयोग झाला का तुला? बरीच मंडळी ओळखीची झाली तिथली. जॅपनीज म्हणा किंवा एक अमेरिकेचा एक माणूस माझ्या संपर्कात आला. ओळखी झाल्यानंतर तिथून काही नेटवर्क बिल्ट होत नाही. बरं. त्याचं कारण असं, कारण आपल्याकडे जसं नैराश्य आहे या कलेला घेऊन किंवा या क्षेत्राला घेऊन, तसं बाहेरही आहे. हो नक्कीच. एक ह्याच्यामध्ये मला प्लस पॉईंट काय मिळाला असेल दादा, की माझी स्टाईल ही मला उजवी ठरली. मी आता कुठेही परफॉर्म करतो तर लोक माझ्याकडे अवाक होऊन बघतात, सरप्राईजिंगली बघतात. हे जर मी नॉर्मल इतर लोकांसारखं जर शिट्टी वाजवली असती तर ठीक आहे, हे तर माझा शेजारचा करंट्या पण वाजवतो, करेक्ट, रमेश पण वाजवतो. सो त्याला महत्व, इम्पॉर्टन्स आला नसता. ती स्टाईल तुला वेगळे ठरवते. हा वेगळा आहे, म्हणजे हे वेगळंच काहीतरी. बरं, माझा टोन तोच आहे. शिट्टी काय तू वाजवशील तरी तसाच आवाज येणार आहे, मी वाजवली तरी शिळच आहे. आवाज काय बदलत नाही. पण एकच आहे की तुम्हाला इतरांपेक्षा कसं वेगळं दिसायचं आहे हे मला अवगत झालं. आणि हा शोध मी स्वतःच घेतला. पण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण अलीकडच्या काळात ते झाले की तुम्ही परफॉर्मन्स देताना छान दिसलं पण पाहिजे. हे आत्ता आलंय आणि आता सगळे परफॉर्मन्स देताना हसतात, छान बोलतात. पण तुला ते खूप आधीच कळलं होतं की आपण कारण शिळ वाजवताना चंबू होतो ओठाचा, त्यामुळे आपण फार बरे दिसतोच असं नाही ऍक्च्युली. पण इथं तुझं वेगळं आहे. म्हणजे तू म्हणजे असं म्हणून शिट्टी पण वाजवू शकतोस की हाच मुलगा मारतो शिट्टी, असं वाटावं की हसत बसला एक मुलगा हा शिट्टी पण मारतोय. असं मला बऱ्याचदा मित्रांनी पण करायला लावलंय. म्हणजे मी बरोबर आहे. हो, वाजव ना. असं काय वाजव ना, गंमत करू. असं शाळेत झालंय. माझ्यामुळे कोणाला तरी मार पडलाय. याच्यामध्ये शोलेचा आत्ता उल्लेख केला ना, शोलेला 50 वर्ष पूर्ण झाली. ती शोलेची जी व्हिसल आहे ना, ती जी त्यांची टायटल पण आहे त्यांना, ती तुला येते वाजवायला? हो हो. वा वा. पण ही जी स्टाईल आहे ना तुझी, ही तू कशी इन्व्हेंट केलीस? हे आधीपासून येतो तुला असं घशातून? हो, घशातून आधीपासून येत आहे. कसं येत आहे मला खरंच माहिती नाही, मी नाही सांगू शकत. पण आधी मी ना असं विसल करताना मी खूप सिरियस असायचो असं. तर मला थोडंसं असं अवगत झालं. मी एक मिरर ॲक्टिव्हिटी करतो दादा. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगतो की मिरर ॲक्टिव्हिटी विल गिव्ह यू अ बूस्ट. तुम्ही तुमचे ऑडियन्स बना. करेक्ट. तुम्ही तुमचा प्रेक्षक स्वतः बना आणि मग स्वतःला ऑब्झर्व करा आरशात उभं राहून. मी उभा राहिलो आरशात आणि मी किती छान दिसतो का, मी वाईट दिसतो का, मी वियर्ड दिसतो का शिट्टी वाजवताना. हळूहळू स्वतःवर अभ्यास केला आणि मग ते ही जी जमलं थोडं. वा. 18 नंतरचा प्रवास काय होता?
18 नंतरचा प्रवास 2020ला कोविडमुळे चॅम्पियनशिप रद्द झाली, स्पर्धा झाल्याच नाहीत. नाही झाल्या स्पर्धा, 2020ची फक्त रद्द झाली. हा तेच ना, 20ची झाली नाही. 20ची रद्द झाली. 22च्या स्पर्धेला मला माझी कॅटेगरीज मिळाली नाही. ज्या कॅटेगरीमध्ये मी कन्सिस्टंटली 2 वर्ष जिंकलो, हिकी फुकी कॅटेगरी, आणि म्हणजे चेरी ऑन द टॉप, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की 2 वर्ष ह्या स्पर्धेमध्ये ह्या कॅटेगरीसाठी इनोव्हेशन देणारा मी एकमेव स्पर्धक होतो. म्हणजे हां, म्हणजे इनोव्हेशन इन व्हॉट, रिदमचा काहीतरी पॅटर्न्सच वेगवेगळे वाजवले, ते बॉटलचा स्टँड तयार केला, त्यानंतर कजू वाजवला, ओके. पण बाकी सगळे गिटार घेऊन एकाच इन्स्ट्रुमेंटवरती टिपिकल वाजवतात. तर कदाचित ते मला मारक ठरलं 2022 साली. ओहो. हां, म्हणजे मी आपला माझ्या धुंदकीत की अरे मी जे करतो ते बेस्ट आहे, है ना. मी 2018ला 6-7 इन्स्ट्रुमेंट वाजवले, 2016ला मी 4 इन्स्ट्रुमेंट वाजवले. आता काय मी 2022ला अजून काहीतरी इनोव्हेशन हे घेईन ते घेईन वगैरे वगैरे. हार्मोनियम घेतलेली त्या वेळेला 2022च्या ऑडिशन राऊंडला, आणि मला रिजेक्ट आला. 2022ला मी जाऊच शकलो नाही. म्हणजे रिजेक्टच डायरेक्ट. हां, ह्या कॅटेगरीसाठी रिजेक्ट आला. बरं. आणि जी रेकॉर्डेड अकंपनीमेंट कॅटेगरी आहे, जो माझा फोर्टेच नाही खरं तर, पण त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. बरं. त्या कॅटेगरीमध्ये रेकॉर्डेड अकंपनीमेंट, कराओके ट्रॅकचा वापर करून. पण माझं ना एक खूप महत्त्वाचं मी एक फॉलो करतो एथिक, की काही हो अथवा न हो, देशाचं नेतृत्व होत राहिलं पाहिजे या स्पर्धेमध्ये. आपल्या देशाचं नाव आपल्यासोबत कुठेतरी जोडलं जात आहे, याच्यापेक्षा सौभाग्याची खरी गोष्ट आहे. वा. सो 2022ला मी गेलो आणि मी सगळी स्पर्धा पाहिली. हिकी फुकी कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झालेल्या लोकांना मी ऑब्झर्व केलं की त्यांनी काय वेगळं केलं म्हणून ते ऑडिशन राऊंड क्लिअर करू शकले. माझा तोही क्लिअर नाही झाला. बरोबर. आणि मी स्वतःला घरी येऊन स्वतःला परत आपले जे काही लर्निंग पॉईंट्स असतात, म्हणजे प्रत्येक वेळेला मी बरोबर असेल असं नाही. 2016-2018ला आपण जिंकलो खरं, पण 2022ला असं काही घडलं जे आपल्याकडून घडायला नको होतं आणि ज्याच्यामुळे आपलं सिलेक्शन झालं नाही. आणि मग तो अभ्यास केला आणि आता नेक्स्ट इयर. पण याच्यामध्ये तू ज्याची तयारी केली होतीस कराओके ट्रॅकवरचा जो 22चा होता, त्याचं काय झालं होतं तिथे? त्याचं असं होतं की ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर माझा फोर्टे नाही आहे वेस्टर्न क्लासिकल, ज्याच्यामध्ये मी तसं बघायला गेलं तर फार कमी आहे. बिंग अ इंडियन म्हणजे ही माझी जमेची बाजू नाही आहे खरं तर वेस्टर्न क्लासिकल पीस. त्यामुळे पॉप्युलर मी खूप चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केला आणि तोही मी अंडर द पॅरिस स्काईज नावाचं एक गाणं आहे इंग्लिश, ते परफॉर्म केलं. का तर म्हटलं की जर इंडियन नको सारखं सारखं, त्यांना असं वाटेल की अरे आपल्या देशातलंच काहीतरी घेऊन येतो, आम्हाला काहीतरी बाहेरचंही ऐकव असं. तर त्यामुळे ते परफॉर्म केलं आणि वेस्टर्न क्लासिकलला एक परफॉर्म केलं. पण रेकॉर्डेड अकंपनीमेंट कॅटेगरीसाठी खूप लोक नाव नोंदवतात किंवा खूप लोक रजिस्टर्ड करतात. बिकॉज अलाइड आर्ट्स म्हणजे विसिल करत डान्स करणं आणि अभिनय करणं आणि विसिल वाजवत वाद्य वाजवणं, याच्यात परत स्किल लागतं. बरोबर. कारण इथे काही आलंच पाहिजे मुळात दुसरं. इथे मुळात कराओके ट्रॅकचा तुम्हाला आधार मिळतो आणि त्याच्यावरती तुम्हाला विसिल करायची असते. पण जॅपनीज आर मोर अहेड इन दिस कॅटेगरी. आणि मला सांगायला आवडेल की 2016 आणि 2018ला आपली चेन्नईची श्वेता सुरेश मुलगी दोन्ही वेळेला अलाइड आर्ट्स कॅटेगरीची फर्स्ट रँकची विनर आहे. हो का? हो, म्हणजे ती चेन्नईची 16 आणि 18ला. हो, मी हिकी फुकी कॅटेगरी आणि ती अलाइड आर्ट्स कॅटेगरी. मग तिने विसिल करत भरतनाट्यम केलं होतं. अरे बापरे. गणनायक आहे या गाण्यावरती. काय लोक करत असतात. होय. आणि दोन्हीकडे भारताचा डंका होता. एक्झॅक्टली, दोन्ही कॅटेगरीजमध्ये. वा. म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. शिट्टी वाजवत भरतनाट्यम करणं. बापरे. या सगळ्यामध्ये 22मध्ये कोण विनर झालं आणि 22 नंतर 24ला झाली का? हो, झाली, स्पर्धा झाली. 22मध्ये मोस्टली 22मध्ये भारताकडनं जाणारा मी एकटाच होतो. 2016-2018ला श्वेता माझ्यासोबत होती. एक जगत अंकल म्हणून एक होते काका जे चेन्नईचेच होते, तेही 2016ला सिनियर सिटीझन कॅटेगरीमध्ये जिंकले होते आणि 18ला ते हरले. आणि 20ला कोविडमुळे आम्ही कोणीच जाऊ शकलो नाही. मला असं वाटलं होतं की 22ला कदाचित श्वेता येईल, पण ती आलीच नाही. आणि 2022ला मोस्ट ऑफ द टाइम चायना, जपान यांच्याकडेच ट्रॉफीज गेल्या
आणि मी हताशाने परतलो मुंबईत. आणि 2023ला माझ्याकडे काही एनरोलमेंट आल्या, ॲज इन स्टुडंट एनरोलमेंट पहिल्यांदा विस्लिंगसाठी, बरं, की आम्हाला शिट्टी शिकायची आहे. मग मी माझा एक सिलेबस रेडी केला 12 लेक्चर्सचा, की पहिल्या लेक्चरला काय होणार, दुसऱ्याला काय होणार, इंट्रोडक्शन काय असेल, विस्लिंगचं हे काय ते काय. सो स्वरा मेनन नावाची एक 9 वर्षाची मुलगी, तिच्या आईबाबांनी मला कॉन्टॅक्ट केला, बँगलोरला राहणारी. तो आप उसको सिखाएंगे कैसे? म्हटलं ऑनलाईन शिकू, काय प्रॉब्लेम नाही आहे, का तिकडे यायचीच गरज नाही आहे. तर ऑनलाईन होईल म्हणे, हो होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. मग ऑनलाईन सुरू झाला. एव्हरी सॅटर्डे आय यूज टू टीचर. मग 2024च्या चॅम्पियनशिपची अनाऊन्समेंट झाली. बरं. आणि मग मी स्वराच्या आईबाबांना म्हटलं की आपण तिला पाठवूयात का, ती रेडी आहे, आणि अंडर 13 कॅटेगरीमध्ये पाठवूया तिला, जी लहान मुलांची कॅटेगरी आहे. तर ते म्हणाले की निखिल, आर यू शुअर की ती जाऊ शकेल? हां, आर यू ट्रस्ट हर? म्हटलं येस, ॲब्सल्युटली, शी इज ऑल सेट फॉर द चॅम्पियनशिप 2024. मी तिला विचारलं, स्वरा आप कर सकते हो ना? तर ती म्हणाली हो. एवढी मुलगी ती होती. येस. बरं. आणि लिटरली 2024ला मी, तिचे आई बाबा, आम्ही सगळे गेलो होतो. ती कुठं झाली स्पर्धा? ती जपानला झालेली. येस. आणि शी शूट सेकंड इन द कॉम्पिटिशन, अंडर 13 कॅटेगरीमध्ये दुसरी आली ती. आपण चायनाला बीट केलं त्या वर्षी. पण हे एवढं चाललेलं असतं? हो. पण त्या मुलीमध्ये एवढं हे पण होतं, म्हणजे इतकी तिनं ग्रास्प केलं होतं सगळं? हो, कारण ती त्याच्या आधीपासून शिट्टी वाजवत होती. इफ आय एम नॉट रॉंग, तिने वयाच्या 4थ्या वर्षी वगैरे सुरू केली असेल शिट्टी वाजवणं. तिच्या आईबाबांनी ते ओळखलं आणि माझा शोध घेतला. बरं. आणि मग तू 22 साली रेकॉर्ड काय केलेस ते? हा, वर्ल्ड रेकॉर्ड एक मी 2022 साली सर तिकडे जरी जाऊ सिलेक्ट झाले नसले स्पर्धेमध्ये, तरी इथं त्यांनी काहीतरी केलेलं आहे. काय रेकॉर्ड केलंस तू? काहीतरी करावं नवीन असं माझ्या डोक्यात होतंच पहिल्यापासून. शिट्टीला घेऊन मी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला, ज्याचं स्वरूप असं होतं की 11 राष्ट्रांची राष्ट्रगीतं सलग शिट्टीवर वाजवत तो रेकॉर्ड मला करायचा होता. खरं तर त्याची संख्या होती 22. बरं. कारण 2022 म्हणून. अच्छा. असं. मग माझी एक मैत्रीण अनघा, तिने मला असं हे केलं, आयडिया दिली की आपण त्याला काहीतरी थ्रेड देऊयात, काहीतरी त्याला एक धागा असू देत काहीतरी. मग आपल्या भारताला सगळीकडे आई म्हणून उल्लेखलं जातं ना, आपण सर्वसमावेशक आहोत, म्हणजे तोही आपला, हाही आपला, असं तसं. तर मग भारताला आई म्हटलं जातं, त्यामुळे मदर इंडिया नावाचा चित्रपट आलाच होता. आणि तुला माहिती असेल दादा की जगाच्या बाहेर कुठल्याच इतर देशाला आईचा दर्जा नाही आहे. ओके, तर मदर इंडिया म्हटलं, चल हे नाव तर फिक्स झालं, तर मग देश कुठले सिलेक्ट करायचे? मी जे 22 देशांची प्रॅक्टिस केली आहे ते का, त्याचं काय करायचं? न्यूझीलंड वगैरे बरंच होतं का त्याच्यामध्ये, पोर्तुगाल वगैरे. तर म्हणाली अनघा, मला म्हणाली की नाही, आपण MOTHER अशा पद्धतीने इनिशियली करूयात. मग त्याच्यावरती रिसर्च, 195 देश आहेत. आता सगळ्याच आता प्रिपरेशन नाही करू शकत, आणि वेळ पण तसा फार कमी होता, एक 6-7 महिन्याचाच वेळ होता. मी म्हटलं मग M फॉर मॉरिशस, ओमान, थायलंड, हंगेरी, इजिप्त, रशिया, इंडोनेशिया, नेपाळ, डेन्मार्क, इस्रायल आणि अमेरिका, अशा देशांची आम्ही निवड केली. बरं, आता हे दादा सोपं नव्हतं, कारण मला जनगणमनच पाठ आहे. हो, करेक्ट. आपल्या सगळ्यांना तेच गाणं, तेच आपलं राष्ट्रगीत माहिती आहे. बाकी तर तू मॉरिशस पहिल्यांदाच ऐकतोय, ओमान पहिल्यांदाच ऐकतोय. माझी एवढी भांबेरी उडली प्रश्नच नाही. आणि मी रात्रभर प्रॅक्टिस करायचो. आमचं एक 10 खोल्यांचं एक असं चाळ सिस्टीमच आहे आमची मुंबईला. तर तिथे असं फेऱ्या मारत मी करतो राष्ट्रगीतांची प्रॅक्टिस. आणि हो, आणि मग खूप, म्हणजे आपण जेव्हा चांगलं काम करत असतो ना, त्या चांगल्या माणसांची आपल्याला सोबतही लाभते. क्या बात आहे. वा. तर एक माझे खूप चांगले मित्र आहेत, पांडुरंग सपकाळ म्हणून, आता नाही आहेत ते या जगात, पण त्यांनी माझ्या याला हातभार लावला, या कार्याला. कसा? आर्थिकदृष्ट्या. अरे वा. बर. आणि मला असं खरंच वाटलं की एखादा असा स्टेज बांधतील कुठल्या तरी सोसायटीमध्ये, 11 राष्ट्रगीतं मी वाजवेन, त्याचे एव्हिडन्सेस मी बऱ्याचशा कंपन्यांना पाठवेन, आणि माझा रेकॉर्ड हे होईल, रजिस्टर होईल. ते मला म्हणाले की पहिल्याच मीटिंगला, अरे आपण हा कार्यक्रम ऑपेरा हाऊसला घेऊ शकतो. तर लिटरली दादा, मी ऑपेरा हाऊसपासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर राहतो, माझं घर आहे. माझं कॉलेज पण भवन्स कॉलेज, ते ऑपेरा हाऊसपासून 5 पावलावरतीच आहे. मला ऑपेरा हाऊस हा फक्त ब्रिज आहे एवढंच माहिती होतं, ते थिएटर आहे हे मला त्या दिवशी कळलं, शपथ. आणि मी म्हटलं की सर, ऑपेरा हाऊस थिएटरचं भाडं खूप आहे. तू कशाला काळजी करतो, आम्ही आहोत ना, आपण करू. मग त्यांनी स्पॉन्सरशिप,
आणि मीनाक्षी अम्मा म्हणून आपल्या ज्या कलारी पैटू, त्यांना पद्मश्री पण आहे, तर त्यांना त्या दिवशी फेलिसिटेट केलं मदर इंडियाचा अवॉर्ड देऊन. अरे वा. म्हणजे माझा रेकॉर्डही झाला आणि मीनाक्षी अम्मांचा सत्कारही झाला. वा. पण तेव्हा तू 11 देशांची राष्ट्रगीतं सलग शिट्टीवर वाजवली. हो. आणि मोस्ट नॅशनल अँथम्स विसल्ड बाय अन इंडिव्हिज्युअल असा रेकॉर्ड. वा वा वा. पण हे लक्षात राहिली तुझ्या? हो. खूप महत्वाचा. आणि आता तर तू पुढच्या वर्षी जाशील 26ला, म्हणजे 24ला झाली स्पर्धा, आता 26ला पण आहे. 26ला काय तयारी चालली आहे? 26ची तयारी म्हणजे एकतर मला लेगसी म्हणून मला माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण किती वर्ष मी स्वतःच रिप्रेझेंट करत राहणार. व्हेरी ट्रू. तर पुण्याची एक अबोली ठोसर आहे, तिला ॲडल्ट डिव्हिजनमध्ये मी एंट्री करण्याचा विचार करतोय. शी इज अ फॅब्युलस विस्लर आणि ती माझ्याकडे 1 वर्षापासून शिकते. कमाल शिटी वाजवते ती. तर ती ॲडल्ट डिव्हिजनमध्ये स्वरा जी माझी आत्ता 12 वर्षाची झाली आहे, ती सुद्धा अंडर 13 कॅटेगरीमध्येच खेळू शकते. तर तिलाही यावर्षी म्हणजे पुढच्या वर्षी तिला घेऊन जाणार आहे आणि स्वतः मी हिकी फुकी कॅटेगरीसाठी अपेअर करणार आहे. बरं. म्हणजे आता एकाचे 3 झालेले आहेत. हां. यामध्ये तू जेव्हा सुरू केली शिळ वाजवायला तेव्हा 10 वर्ष आधी, म्हणजे 14, 15, 16 असं पकडूया आपण, तेव्हा ते करिअर होऊ शकलं नव्हतं, कारण मुळात त्याला प्रतिष्ठाच नव्हती, त्यात करिअर होऊ शकतं का माहीत नव्हतं. पण आता या मुलाखतीमधून जेव्हा तुझ्याकडे पाहतो तेव्हा किमान तू कार्यक्रम सुरू केलेले आहेस, किमान तू शिकवण्या सुरू केलेल्या आहेस, तू आरजे पण आहेस, तू बाकीच्या पण करतोच आहेस काम, पण किमान शिट्टी आता लोक ऐकू लागलेले आहेत. तेव्हा ते करिअर होऊ शकत नव्हतं, पण आता करिअर होऊ शकतं का? किंवा काय असायला पाहिजे, अजून काय व्हायला पाहिजे आपल्याकडे? आपल्याकडे दादा ॲक्सेप्टन्स वाढला पाहिजे. एखाद्या कलेला सकारात्मक दृष्टीने बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं कुठेतरी. गाणं आपण ऐकतोच, म्हणजे गाणं पूर्वापार अनेक दिग्गज कलाकारांनी, गायकांनी गाऊन ठेवलेली गाणी आपण गातो, परफॉर्म करतो स्टेजवरती. पण ही जी शिट्टी आहे याला कुठेतरी ही दैवी आहे, म्हणजे हे सहजासहजी कोणाला मिळत नाही. म्हणजे अनेक लोक मला, अरे मला माझी शिट्टी वाजवतही नाही, माझी शिट्टी वाजतच नाही, मला शिकवता नाही येत. एखाद्याला शिट्टी वाजवता येत नसेल त्याच्याकडनं शिट्टी काढून घेणं इट्स हायली इम्पॉसिबल. पण एखाद्याला जर शिट्टी वाजवता येत असेल त्याच्यावर संस्कार करता येतात. संस्कार करतात, बरोबर. फक्त एवढंच आहे की आत्ता एक करिअर ओरिएंटेड जेव्हा मी ह्या क्षेत्राकडे बघतो तर मला असं दिसतं की 8-10 लोकांचा ॲक्सेप्टन्स ह्याला आलेला आहे. मी अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांचं म्हणतोय. अजूनही खूप लोकांचा ॲक्सेप्टन्स यायला हवा की कला म्हणून याला तुम्ही स्वीकारावं. आणि तुमच्या गळ्यात देवाने धाडलेलं एक छान वाद्य आहे, त्याचा वापर आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो किंवा आपण जेव्हा टेन्स्ड असतो, मी एक खूप चांगलं कोट मला एक वाचनात आलं होतं की विसल युअर वरीज अवे. की तुम्ही जेव्हा फार टेन्शनमध्ये असाल आणि तुम्ही जर एक शिळ घातली स्वतःसाठीच, तुम्हाला कुठे लोकांना ऐकवायची आहे, स्वतःसाठी तर वाजवा. मग नंतर त्याला काय करायचं, वलय त्याचं कसं प्राप्त होईल, त्याचा तो मार्ग शोधत जाईल, माझ्या जसं शेट्टीने शोधला. त्यामुळे करिअर करायचं असेल तर खूप सावधानतेने, अतिशय प्रामाणिकपणे, म्हणजे झोकून देणं. ऑब्व्हियसली शिळ वाजवता इतरही तुमचं काम करणं, बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे पॅशन म्हणून तुम्ही करा आणि त्याला एक साईड हॉबी म्हणून असं तुम्ही त्याला हे करा. पण त्याच्याकडे जर तुमच्याकडे तेवढं पोटेन्शियल सिरियसली पण बघितलं पाहिजे. कारण म्हणजे तसे त्याचे हेल्थ वाईज पण बेनिफिट्स आहेत. बरं. लंग्स तुमचं कॅपॅसिटी वाढते. ओके, तुमच्या ब्रीदिंगवरती तुमचा कंट्रोल येतो. म्हणजे एखादं गाणं 3.5 मिनिटं कन्सिस्टंटली हे करणं, लो करणं, इट्स इम्पॉसिबल. एखादं असं कुठलं गाणं आहे की जे वाजवणं दमणूक फार होते, कस लागतो, असं कुठलं आहे? मला हिरोची फ्लूट वाजवताना हिरोची फ्लूट शिट्टीवर वाजवताना मला फार होतं. पण ती छोटीच आहे, तशी छोटी आहे, पण काय त्याच्यामध्ये ना ती ॲक्च्युली फ्लूट वाजली आहे आणि ती फ्लूट तुमच्या शिट्टीमध्ये हे करताना म्हणजे असं. तर त्यामुळे फ्लूट आहे ती. ती फ्लूट आहे. त्यामुळे त्याचं रूपांतरण तुमच्या शिट्टीमध्ये करणं जरासं. अनेक सिनेमांमधून आपल्याला शिळ कळते. आता शेवटच्या टप्प्याकडेच आहे आपण. म्हणजे
शाहरुख खानची म्हणजे त्या सिनेमामध्ये, त्याच्या बऱ्याच सिनेमामध्ये शीळ आहे. तुला असं कधी ऑफर आले का एखाद्या सिनेमासाठी किंवा एखाद्या गाण्यासाठी किंवा एखाद्या तुकड्यासाठी शीळ वाजव? मी एक आता मध्ये एक फिल्म आली जितेंद्र जोशींची घात नावाची एक फिल्म, तिचं बरंच बाहेर कौतुक झालं. कोल्हापूरचे एक डिरेक्टरांचं मला आता नाव आठवत नाही, तर त्यांच्या त्या सिनेमामध्ये तो माणूस इतका अभ्यासू होता की रात्रीची किणकिण आणि कुत्र्यांचं संभाषण, त्या संभाषण त्याला शिळ ऐकू येत होती. आणि लिटरली त्याचा त्यांनी मला जेव्हा टेक झाला YRFला, मी माझा मित्र आहे मधुर पडवळ, त्याने हे कॉन्ट्रॅक्ट मला दिलं होतं. मी जो 17 ते 18 सॅम्पल्स दिले विस्लिंगचे. मी म्युझिकली वाजवलीच नाही, मी वेगवेगळे सॅम्पल्स देऊन आलो. म्हणजे नक्षलवाद्यांवरती फिल्म आहे आणि कोणतरी साईन पाठवतं एकमेकांना असं वगैरे. सो ती कुत्र्यांची, जे कुत्र्यांचं संभाषण आहे रात्रीचं, त्याचा मला ॲक्च्युअल साऊंड त्यांनी ऐकवला आणि मीही सरप्राईज झालो की अरे, मी तर फक्त म्युझिकली बघत होतो, ही भाषा पण आहे. अच्छा अच्छा. आणि मग म्हणजे ती एक फिल्म केली मी घात. 2 जिंगल्स केल्या डेव्हलपर्सच्या वगैरे असं. अरे वा. हां. आणि मला नंतर असं रिअलाईज झालं होतं की शिट्टी ही संगीत होण्याआधी भाषा होती. ज्या माणसाला शब्द अवगत नव्हते ते लोक कसं कम्युनिकेट करत असतील. म्हणजे आपल्या मेघालयामध्ये विस्लिंग विलेज आहे, कॉंगथॉंग नावाचं. हो, कॉंगथॉंग नावाचं एक विलेज आहे, त्याला विस्लिंग विलेज म्हणून ओळखलं जातं. त्याला काय असं विस्लिंग विलेज का नाव दिलं त्याला? तिथे खूप सारे लोक शिट्टी वाजवतात. ते लोक संभाषण करतात. त्यांचं प्रत्येकाचं एक नाव आहे शिट्टीतलं. मी आता फॉर एक्झाम्पल सौमित्र असं काहीतरी, सौमित्र आता तुझं नावाची शिट्टी मी वाजवली. तर आता काय होतं, तिथे आयडेंटिकल एक विसल, त्यांची एक आयडेंटिटी आहे, एक त्यांचं नाव आहे. आणि त्या गावात जेव्हा कोणी मरतं तेव्हा त्याच्यासोबत ती ट्यूनही जाते, नवीन ट्यून इन्व्हेंट होते येणाऱ्या माणसासाठी किंवा काही. म्हणजे त्यांनी लिपीच केली आहे. 700हून अधिक माणसं तिथे राहतात. अरे बा. आणि प्रत्येकाला आयडेंटिकल, त्या विस्लिंग विलेजमध्ये त्या प्रत्येकाला एक आयडेंटिकल विसल नेम आहे. वा, मला तुझं खूप कौतुक वाटतं की कणकवलीमधला असा एक मुलगा, एक उपजत आपल्याला असलेलं काय देणं किंवा जे दैवी देणगी आहे त्याचा असा वापर करेल याची मला कल्पना नव्हती. पण माझं म्हणणं तेच आहे की या दिवाळीच्या मुहूर्तावर आपण आपल्या मुलांना किंवा मुलांना असलेल्या सवयीला लाईटली घेऊ नये. यू नेव्हर नो, ती सवय पुढे वर्ल्ड चॅम्पियन तुम्हाला बनवू शकते, प्रोव्हायडेड तुम्ही त्याकडं फार सिरियसली आणि त्या मुलानं पण त्याकडे पॅशनेटली बघणं गरजेचं आहे, त्याला खोळ्यात न काढता. जाता जाता तुला शुभेच्छा आहेतच, पण आता आपण शेवट आहे, तर मी उगीच आभार मानण्यापेक्षा तुला आवडते एखादी ट्यून गा, मग आपण थांबूया. मला एक मराठी गाणं फार जवळच आहे. वा. वा 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 वा, क्या बात आहे. वा वा, थँक्यू. छान वाटलं मला, तू आलास, मला खूप मस्त वाटलं. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. निखिल सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे. एपिसोड आवडला असेल तर इतरांनाही पाठवा. दीपावलीच्या खूप शुभेच्छा. तुझे पुन्हा एकदा आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.